एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। पूजा खेडकर प्रकरणी मोठी बातमी। पूजा खेडकरला आता केंद्र सरकारनं कार्यमुक्त केलंय। 6 सप्टेंबर 2024 च्या आदेशानुसार केंद्र सरकारनं पूजा मनोरमा दिलीप खेडकर IAS प्रोबेशनर यांना आता IAS प्रोबेशनर नियम 1954 च्या नियम 12 अंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेतून म्हणजे IAS तात्काळ प्रभावानं कार्यमुक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणामधली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण ज्या प्रकारची कागदपत्र पूजा खेडकरनं दिलेली होती त्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केल्याच्या नंतर पूजा खेडकरनं अटेम्प्ट वाढवण्यासाठी केलेली सगळी गोलमाल हे सगळं समोर आल्यानंतर आता पूजा खेडकरचं IAS पद गेलंय आणि पूजा खेडकर यापुढे IAS असणार नाहीये। एका बाजूला अटकेची टांग ती तलवार आणि दुसऱ्या बाजूला UPSC परीक्षेतून जे पास झाल्यानंतरच्या नंतर जे IAS केडर मिळालेलं होतं, केडर महाराष्ट्र मिळालं होतं, ते केडर आणि IAS सुद्धा गेलेला आहे। त्यामुळे पूजा खेडकरला हा सगळ्यात मोठा धक्का, हेराफेरी करणं आता तिला भोवणार आहे आणि कदाचित अटकेची टांग ती तलवार तिच्यावर कायम आहे। पूजा प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आवाज येतोय? बरोबर आवाज येतोय, बोला। प्रशांत, काय कारवाईचं स्वरूप आहे? केंद्र सरकारनं उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल म्हणावं लागेल। बरोबर आहे विलास, केंद्र सरकारच्या वतीनं उचलण्यात आलेलं सगळ्यात मोठं पाऊल आहे पूजा खेडकर बाबत सरकारचं हे मोठं पाऊल। पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून केलंय बरखास्त आणि भारतीय प्रशासकीय सेवेतून देखील तिला बरखास्त केलंय। महत्वाचं म्हणजे 6 सप्टेंबर 2024 च्या आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर IAS प्रोबेशन 2023 या संदर्भात IAS प्रोबेशन नियम 1954 च्या अंतर्गत नियम 12 अंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेतून तिला तात्काळ प्रभावाने कार्यमुक्त केलाय। याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारने तिच्या विरुद्ध मोठी कारवाई करून एक प्रकारे तिच्या विरुद्ध आता अटकेची टांगती तलवार तिच्या पुढे असल्याची माहिती पुढे आलेली आहे। पण यापुढे आधीच UPSCने सुद्धा सांगितलेलं होतं की तिला कुठली परीक्षा सुद्धा देता येणार नाहीये, पण हायकोर्टात ती गेली आहे। UPSCला कुठला अधिकार नाही असं तिचं म्हणणं होतं, पण केंद्र सरकारच्या या कारवाईच्या नंतर तिच्या समोरचे सगळे पर्याय संपले आता। जे कायदेशीर बाजू किंवा कायदेशीर बाबींचा ती आधार घेत होती। नाही, महत्वाचं म्हणजे सध्या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। 25 सप्टेंबर पर्यंत तिला अटकेपासून मदत मिळाली आहे की तिला दिल्ली पोलिसांना अटक करता येणार नाहीये। असं असताना आता केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय, त्यामुळे दिल्ली पोलीस या आदेशाचा उपयोग करत होऊ शकतं पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात जाईल आणि तिच्या अटकेची मागणी करेल। त्यामुळे असं म्हणावं लागेल की तिच्या पुढे आता फक्त सुप्रीम कोर्टाचा एक पर्याय उर्वरित आहे। दिल्ली हायकोर्ट काय निर्णय देतं त्याच्यावरती पूजाच्या भवितव्याचा निर्णय होईल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।